ये पहाड़ ये वादियाँ, ये पहाड़ ये वादियाँ बुलाती है मुझे, ये पहाड़ ये वादियाँ बुलाती है मुझे, जैसे सर पर हात रख माँ सुलाती है मुझे। सर कशी वाटली सर? सर कशी वाटली मला तुम्ही सांगा, कशी वाटली सर? आवडलं की नाही सर? मी तेच म्हणतोय सर, मला थोडा मेंटल ब्लॉक लागला होता सर. आता इथे आलोय की नाही, महाबळेश्वरला आलोय, निसर्गरम्य ठिकाणी सर, व्यवस्थित सगळं सुचणार. हो सर. नाही सर, मी आजच्या आज तुम्हाला गझल पूर्ण करून देतो. आत्ताशी सुरुवात केली आहे सर मी. आजच्याच तुम्हाला गझल करून देणार. तुम्ही उद्या ती कंपोज करा, परवा शूटिंगला लागा सर. हो हो हो. नाही सर, मंदार चोळकर नाही. नाही सर, नाही 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 सर, नाही चेतना भट बिझी आहे ना. नाही काय संबंध म्हणजे सर, तो नाहीच लिहित, दोघं मिळून लिहितात. हा सर. अहो आता पण त्याने फक्त ती लिहिलं होतं, तिने फुलराणी टाकलंय. हो नाही तर काय सर, नाही तर याला जमणार आहे देवा तुझ्या गाभार. नाही नाही काय नाही सर, काय नाही सर. नाही 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 सर. अहो जेन्युइनली सांगतोय, काय असतं कवींना युजली ना काहीतरी लिहिण्यासाठी प्रेरणा लागते, याला चेतना लागते. काय करा. नाही सर, सर कट नका करू सर. सॉरी सर, सॉरी सर. सर हॅलो. नाही नाही मी देतो देतो, फक्त मंदारकडे नको. मी लिहितो ना सर. हां मी लिहितो, देतो, आजच्याच पूर्ण करून देतो. येस सुचतच आहे सर. ये पहाड ये वादी. हां सर. येस सर. थँक्यू सर, थँक्यू. रसे ए रसे रसे नु काही हॉटेलमध्ये राहूया, नाही कंटाळा. बघ ना सगळा सगळा ढगाल ढगाल वातावरण, काय मजा आहे इकडे. एवढं महाबळेश्वरला इलो आपण, थंडी बघा केवढी ती. होय तर लयच थंडी आहे ना. ऐकतो का थंडी लयच आहे ना रे. मी गाराटलो माहिती आहे. हो दत्तूला नको आणायला पाहिजे होता ना. काय बोललास? नव त्याला सर्दी होती ना, थंडी मुलं अर्धा अर्धा तास नुसता शिंकत असतो घरात. ताप केवढा भरतो, मला मिठाच्या घाटा घालावे लागतात माहितीये. आणि मीठ केवढा महाग झालाय. गप बसा, माझ्या पोराचा खर्च काढू नका. मोठे इले खर्च काढू नको. काय बघ पाठी मग आपण फोटो काढूया काय. मी तुझ्या फोनवर काढतो फोटो. नीट पोझिशन घ्या. अजिबात काय करू का. एक सेकंद एक सेकंद एक सेकंद. हा बरोबर. स्माइल बरोबर काढा. माणूस माणूस म्हणजे काय? माणूसच आहे. देवा, मला वाटला हुबे हुब पुतला. पुतळ्यासारखा दिसतोय मी तुम्हाला? नाही नाही दिसत नव्हतं, असं बसलं होतं ना, मला वाटलं पुतला आहे की काय. तुम्ही पण काय झालं, आम्ही शहरात जातो ना, तर बर्गरचा हॉटेल असा बघा, त्याच्या बाहेर असा पुतला असतो बघा. तो बेंच वर बसलेला असतो. वाटलं तसाच. त्याच्या बाजूला उभं राहून आम्ही फोटो काढतो ना, म्हणून म्हटलं मी तुम्हाला तसा पुतळा दिसतोय आता. नाही हो. काय करतोय ऐका ना प्लीज, इथून उठाल का? मी ना एक महत्वाचं काम करतोय. माझा काहीतरी विचार चाललाय, मी काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो. प्लीज तिथे जाऊन करा ना, काय फोटो बिटो काढायचे प्लीज. सॉरी यार, सॉरी. नाही तशी काय आम्हाला सवय नाही डिस्टर्ब करायची. प्लीज गैरसमज झाला. बॅगला एक फोटो काढूया. आपला काढू. सफरचंद असं ना खाऊ काढलं घ्या. मला एक काम कर, सफरचंद घेऊन ना तिकडे जाऊन बस. इथे हा हा उकिडवा बस. उकिडवा इकडे बघ वासाड्या तिकडे. काय आयशीचा हो फोटो काढणार तिकडे ना. आणि 2 हातात सफरचंद घे. 2 हात. हा आणि ऍक्शन कर खाण्याची. 1 मिनिट तू पण काढ ना फोटो. 1 सेकंद. आलं पण काय ते खायची पोज नवीन शोधून काढला. खायची पोज म्हणजे उद्या आपण गावाला गेलेलो आणि लोक म्हणलं तुम्ही महाबळेश्वरला गेलो होतो तर माकड बघितलं काय. हा फोटो दाखवता येईल ना. लाज वाटता तुमका? स्वतःच्या पोरा कसा बोलतालास? माझं पोरगो माकडा काय? नाही तर तीच लायकी आहे वासाड्याची. फॉबाड फोडून जास्त थांबा. काय झाला? सो सॉरी, पण जरा प्लीज केल 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 करू नका. मी काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो. त्या माणसाचा नेहमीचा. प्लीज जरा शांत राहा. मी काहीतरी लिहितोय की नाही, जरा थांबा ना. सोपं आहे ना. लिहा, मी सांगतो तुम्हाला. आधी क काढा, मग त्याला एक दांडूक द्या. मह काढा, त्याला एक दांडूक द्या, आणि मग टोपी द्या. होईल काही. आणि मग तरी तुम्हाला माहिती आहे तर लिहा. लिहा, त्याला एक दांडूक काढा, वरती परत टोपी काढा. काहीतरी सोपं आहे. लहान मुलांसारखं दिसणारं विचित्र काहीतरी.
काहीतरी म्हणजे काहीतरी हा शब्द नाही लिहायचा आहे. काहीतरी म्हणजे मला सांगा ना त्याला, सांगा ना. मी सांगते त्यांका काहीतरी लिहूचा नाही आहे. त्यांका काहीतरी काहीतरी लिहूचा नाही. काहीतरी म्हणजे मी काय असं काहीतरी घाणेरडं लिहिणार आहे का? काहीतरी नाही काय? छान. काही एक मिनिट, मुळात तुम्हाला माहितीये का मी काय लिहितोय? मी कोण आहे माहितीये का तुम्हाला? नाही, नाव तरी सांगा काय आहे. माझं नाव पृथ्वी प्रताप. मी कातील मोरे. हा ठीक आहे. आम्ही रसिका यांची बायको आणि हयतो आमचं पोरगं दत्तू. मला नाही करायची ओळख. मी काय अरे संस्कार आहे. गुणाचं अरे असेल गुणाचा किंवा कोणाचा मला नाही फरक पडत. मला आता लिहू द्या ना प्लीज. मी इथे काहीतरी लिहितोय. मी एक गीतकार आहे. हा, मी गझल लिहिण्याचा प्रयत्न करतोय. कोण होती मी? गीतकार आहे. काय माझी घाबरण्यासारखं काय? गीतकाराला घाबरण्यासारखं काय आहे? हा, नाही तसं काय नाही. तसं काय आपलं नाव मोठा वाटला, भीती वाटली. तुम्ही काय करता असता? काय करता? गझल करतोय मी. हो. आमचे आपण गजला करतात नाही काय हो? एक नंबरच्या गजाली करतो. देवा शपथ. होय तर. दत्तू बसा इकडे. ती गजाल सांगा ना. ती आपल्या गावाकडे सांगतास ती वडाच्या झाडावर तो मुंज. नाही तर ती सांगा ती आत्मीयवाली. कसं आत्मो येता आणि ऐकत तरी एक नंबर आत्मो येता आणि तो सांगता की चुना दे म्हणून. मग त्याला तंबाखू नाही देऊ. त्याने चाय मागल्या तर त्याला खारी नाही देऊची. आत्म्याक ना असं घुटमळ तर ठेवायचं. वहिनी तुम्ही जे आता सांगताय ना ते गजाली. कोकणात जे सांगतात ना एक एक वेगवेगळ्या गोष्टी तयार करून रंगवून सांगतात ना ते. होय तर. मी जे करतोय ते गझल. आता कसं समजावं तुम्हाला? गाण्याचा प्रकार आहे एक. हिंदी आणि उर्दू मध्ये मी गझल करतो. ऐका ना, मला लिहू द्या फक्त. म्हणजे मी काय म्हणतो, तुम्हाला उधरू येतं? काय येतं मला? उधरू आता काय सगळं उधरू तुम्हाला आलंय. बाकी अख्ख्या जगाला जे येतं ना ते उर्दू आहे. सर प्लीज ऐका, मला ना डेडलाईन दिली आहे आमच्या प्रोड्युसरने. मला आजच्या आज गझल पूर्ण करायची. प्लीज तुम्ही जा ना इथनं. मला लिहू द्या ना. मी काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला कळतंय का? बरोबर. थांब एक मिनिट थांब. ओ काका इकडे जरा. इथे मध्ये आहे ना. मी तुडवेन तुला. मी शपथ सांगतो मी तुडवेन तुला. मला काम करू दे. काम बोलतात. काय ते असं नाही. बोल बाबा, पटकन बोल आणि जा. काका तुम्हाला हिंदी येते ना? येते बाळा, म्हणूनच मी हिंदीत लिहितोय की नाही. मग माझे एक दोन प्रश्न आहेत हिंदीतले, ते विचारायचे. नाही तसं माझं पोरगो ना हुशारा. त्याच्या डोक्यात ना लय प्रश्न येतात. त्या विचारूची लय हौस. विचार बाबा, विचार बिंदास. मला सांगा हिंदीत पोलिसांना आई का बोलतात? हा, हिंदीत पोलिसांना आई म्हणतात. हा, कुणी सांगितलं तुला? मी परवाच ऐकलं होतं. काय? एक जण बोलत होते, ए पोलीस आई पोलीस आई पोलीस आई. तुडवा ना, वाट कसली बघताय? तुडवा नाही वसाड्या. ते पोलीस आई म्हणजे हिंदीत पोलीस आले असं म्हणतात. हिंदीमध्ये ना आल्याला आई म्हणतात. हा काय? मग लसणाला बाबा बोलतात काय? तुडवा मारू नका. त्याच लायकी जायचं. वाटेल ते बोलतो. अरे बाळा इकडे हिंदीतलं. तुला प्रश्न पडलेत म्हणून उत्तर देतो. मराठीतले काही शब्द हिंदीत गेल्यानंतर स्त्रीलिंगी होतात, जे मराठीत पुल्लिंगी असतात. म्हणजे पुलिस आई, जान में जान आई किंवा मेरी आवाज आई. आता आवाज मराठीत आपण काय म्हणतो? माझा आवाज पुल्लिंगी आहे की नाही? हिंदीत आपण म्हणतो मेरी आवाज, स्त्रीलिंगी झाला आहे की नाही? असे काही मोजके शब्द आहेत जे मराठीत पुल्लिंगी, हिंदीत स्त्रीलिंगी असतात. झालं, कळलं? म्हणजे ते मराठीत जे पुल्लिंगी शब्द असतात ते हिंदीत स्त्रीलिंगी होतात काय? काही शब्द काय होतात. म्हणजे तुम्हाला ते उद्रू बिद्रू सगळं येतं ना? उद्रू नाही, उर्दू येतं मला. येतं ना. मला जरा एक प्रश्न पडला होता. म्हणजे कसं आपल्याकडे कधी असं पाहुणे येतात बघा, पाहुणे. तर आपण कसं म्हणता, आईये 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 शर्ट पीस रखिये. पण त्यांच्याकडे कधी शर्ट पीस दिसतच नाही. हे नेमकं काय? नाही ऐता बरोबर. पिक्चर मध्ये दाखवतात ना असं बोलतात. पिक्चर मध्ये आम्ही आईये आईये शर्ट पीस रखिये ठेवतच नाहीत. शर्ट पीसच नसतं त्यांच्याकडे. त्याच्या लय घोल झालाय आमचा. भिकाऱ्यांनो, शर्ट पीस नाही ठेवायला सांगत ते. टेलर आलाय घरी. आईये आईये तशरीफ रखी असं म्हणतात ते. तशरीफ म्हणजे काय? तशरीफ म्हणजे पार्श्वभाग, ज्याच्यावर आपण बसतो. पण मला पार्श्वभाग नाही. मी बुडावर बसतो तेव्हा शब्द नाही सांगे. मोरे तेच हो. बुड म्हणजेच पार्श्वभाग आणि पार्श्वभाग म्हणजेच उर्दू तशरीफ. हा काय? हा. मग हा परवा एवढे दिवस माझ्या तशरीफवर लात मारत होता काय? मारतो म्हणजे तुझी लायकी जाय वासाड्या. माझी लायकी काढू नका आता. काय लायकी काढू नको? माझ्या तशरीफला हात नाही लावायचा आता. नाही लावणार. माझी तशरीफ आहे ती. तुझी?
तुझी तपश्रीप धुवून धुवून तुला लहानाचा मोठा केलाय. गोष्टी करतोय माणसासमोर तशरीफ धुवून. लहानपणी तुझ्या तशरीफवर चापट्या मारल्या असं ना तर ही जीभना चुरू चुरू बोलली नसती. यांचा ना असा असता एकमेकांशी भांडत राहतात दिवसभर आणि दुपारी पाटावर तशरीफ ठेवून बोलतात जेवू वाढ म्हणून. आणि तुमचा काय दिवसभर ह्याचाच चाललेला असता. तशरीफीला टॉवल गुंडाळायचो आणि गावभर फिरूचा. अरे वाटेल ते नका ना बोलू. एक चांगला शब्द दिलाय आपल्याला उर्दू भाषेने तशरीफ असा. मान ठेवा ना त्याचा जरासा. कुठेही लावाल तशरीफ. मूर्ख कुठचे. अदब आहे ना यार भाषेत. आब आहे ती राखा ना थोडीशी. उर्दू कुणीतरी म्हटलंय यार. काय म्हटलंय कुणीतरी की गरीबी में अमीरी का एहसास दिलाती है उर्दू. का म्हटलंय. ती भाषा श्रीमंत आहे ना यार. आब आहे त्या भाषेला. गुलजार काय म्हणालेत मला सांगा. नाही देवा शेवट मला काहीच नाही माहिती. माहितीच नाही तर काय सांगणार ना. पण मी सांगतोय ना मग ते ऐका ना मोरे. गुलजार काय म्हणालेले आहेत कि वो यार है जो खुशबू की तरह जिसकी जुबान उर्दू की तरह. आहे की नाही. म्हणजे काय तर यार माझी जी कोणी प्रियसी आहे माझा जो कोणी प्रियकर आहे त्याची जुबान त्याची वाणी म्हणजे उर्दू इतकी श्रीमंत मधाळ गोड जे काही असेल ती आहे. अरे काहीतरी आहे ना विशेषण आहे ना. नाही वा वा म्हणजे लयच मोठा माणूस. मग अरे मिर्झा गालिब माहिती आहेत का तुम्हाला. म्हणजे काय माहिती मला माहिती काय मला माहिती नाही तर आमच्या एरियामध्ये ते गालीचं विकायला येतात का नाही. हे मिर्झा गालीचे वाला नाही मिर्झा गालिब. अरे यार तुम्हाला काहीच माहिती. हे ऐकलंय कधी. उनके आने से जो आ जाती है रौनक मुंह पर. उनके आने से जो आ जाती है रौनक मुंह पर वो समझते हैं बीमार का हाल अच्छा है. ऐकलंय का कधी. नाही पण आता ऐकलं लय बरं वाटलं. हा पण याच्या आधी कधी ऐकलंय का. मिर्झा गालिब आमिर खुसरो ऐकलंय का. नाही पण आमिर हाडकरो ऐकलंय मी. बोलत काय रे मारू नका पोरात मारू नको तर काय करू. नाही ते काय. अरे मी काय सांगतोय आमिर खुसरो याचं कुठे लक्ष आहे. आमिर इथले इथे खुसरो त्याच्याकडे लक्ष आहे याचं. चाळ बांधली येणार रे तुझ्या नावाची. लोक केवढा मोठा बुलडोजर लावतील माहितीये का तुला. अरे काय सांग तू काहीच ऐकलं नाही का रे उर्दू बद्दल. काहीच कुठेच नाही ऐकलं. अरे उर्दू शब्द आज पहिल्यांदा ऐकता मी. उर्दू नाहीये मुळात ते उर्दू आहे. अरे किती लोक आहेत यार. किती मोठे मोठे कलाकार आहेत यार. कैफी आझमी फैज अहमद फैज बशीर बद्र निदा फाजली या लोकांची नावं ऐकलीच नाहीत तुम्ही. सॉरी म्हणजे खरंच नाही म्हणजे. अरे मराठीतल्या तरी लोकांची ऐकलीत की नाही. कोण. सुरेश भट इलाई जमादार भीमराव पांचाळे. अरे गझल विश्वात क्रांती केली या माणसांनी. नाही म्हणजे मराठीत पण गझल होता. ऑफकोर्स होतात. होय. जखमा कशा सुगंधी झाल्यात काळ झाला. जखमा कशा सुगंधी झाल्यात काळ झाला केलेत वार जाने तो मोगरा असावा. केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली. केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली. मिटले चुकून डोळे हरवून रात गेली. सुंदर ही गझल आहे ना. ही गझल आहे. काय सांगता बाई का. बघा ही गझल आहे. हा तरी मला अनेक येतात अशा गझल. जेव्हा शपथ मी लय लिहिलेल्या गझल अशा गझल येतात. म्हणजे काय मला माहिती नव्हतं ह्याला गझल म्हणतात. ऐकू म्हणजे एक मध्येच अशी परवाच म्हणजे सुचली ती. इर्षाद ओके इर्षाद बोला बोला. शालू झोका देगो मैना. शालू झोका देगो मैना. बुगडी ना आणली रुसू नको मैना. कसा तुम्हाला कसा. जा ना बाबांनो जा ना निघा ना. नाही पण गझल बद्दल काही माहितीये कधी केली. अरे गझल ना गझल मध्ये वेदना असते प्रेम असत प्रेरणा लागते रे गझल लिहायला. आहे का तुमच्यात ती प्रेरणा. आहे माझ्यात आहे प्रेरणा आहे. हो हो म्हणजे सांगलीची प्रेरणा आहे ना माझ्याकडे. गझल लिहिली का. म्हणजे काय ऐकवाच आहे काय बघा मस्त गझल आहे ऐकण्यासारखी आहे. 25 जून 1986 साली ते जन्माला आले. 25 जून 1986 साली ते जन्माला आले. सांगली ते पुणे पुणे ते मुंबई
नो एंट्री करत तिने दुनियादारी केली. बाबूरावला पकडता पकडता तिने प्यारवाली लव्ह स्टोरी केली. तिथेच ती माझी दिलाची राणी झाली. दिलाची राणी झाली, दिलाची राणी झाली, इथं समाप्त झाली. थू. असाच पाहिजे, असाच पाहिजे. निलाजरे आहात तुम्ही, निलाजरे. निलाजरे आहात. इतके दिवस गेले 600 एपिसोड जे इनडिरेक्ट चाललं होतं ते डायरेक्ट पोहोचवताय. मोरे तुमच्यासारखे ना एक साधारण 1.5-2 करोड आहेत. 1.5-2 करोड जे मनातल्या मनात त्यांच्यासोबत संसार करू इच्छितात, पण त्यांनी त्यांचा दौलतराव निवडलेला आहे. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आता तुम्ही जे केलं ती गझल नाही, मनातल्या मनात मारलेली मजल होती. लक्षात ठेवा. हे नाही ठेवला. गझलला ना अर्थ असतो, असतं. मतला असतो, मक्ता असतो. मतला म्हणजे काय तर उदय, मक्ता म्हणजे काय तर असतं, है ना. एक अर्थपूर्ण सुरुवात असते, अर्थपूर्ण शेवट असतो, मग तयार होते एक कमालीची गझल. कळतंय? कळतंय का? मला कळलंय, मला कळलंय, मला कळलंय. आता हे बघा, माझं नाव दत्तू प्रभाकर मोरे. म्हणजे दत्तू मतला, मोरे मक्ता आणि प्रभाकर मधला. मी मतला नाही, मी वसाड्या मतला, तू मागता. नाही नाही नाही, मी मतलाय. असं कसं? अब तू खाऊन खाऊन मातलायस, मी मतला, तू मागता. नाही नाही प्रवास सगळं मागे राहूचं काय मग तुम्हीच घेतलो. ते काय नाही, मी मतला, तुम्ही मगता काय तो वाटून. नाही नाही नाही, याला अर्थ नाही. बघ, मी मतला, तू तकता. मी नाही तकता, मी तोतला. तू तकता, मी तोतला. तू तोतला नाही तर काय? तू तोतला नाही, तू तकताय. तुमच्या बापाने केली होती अशी गझल. मतला आणि मक्तावरून तख्ता आणि तोतलावर आलात. तू तुमच्या जिंदगीवर. मॅनेजर, मला हॉटेल चेंज करून पाहिजे. मॅनेजर, हॅलो, हा प्राजक्त सगळं मधून बोलतो आहे, A to Z सोल्युशन्स. हो हो, कुठून कुठून कुठून? प्राजक्त सगळं A to Z सोल्युशन्स मधून बोलतो आहे. हो हो, नाही आम्ही विजा काढण्यापासून कविता काढण्यापर्यंत सगळं करतो. आय मीन कविता करण्यापासून सगळं करतो. आय एम सो सॉरी. हो हो हो, मी तिचा चाहता ओंकार राऊत बोलतोय. बोला. नाही नाही, तिच्यावर प्रेम करणाऱ्यांना ती नाही म्हणत नाही, ती त्यांना कामावर ठेवते. बोला. हो हो हो, हा तुम्हाला काय हवंय? तुम्हाला कुठल्या गोष्टीचं सोल्युशन हवंय सांगा तर. बिझनेस कुठला करायचा आहे? नाही, हे सोडून आम्ही सगळ्या गोष्टी सांगू शकतो. काय अजून आम्हालाच कळलेलं नाही आम्हाला कुठला बिझनेस करायचा आहे. म्हणूनच तर आम्ही प्राजक्त सगळं असं काढलेलं आहे ना. असा बिझनेस काढलेला आहे आम्ही. हो हो, आय एम सो सॉरी. अहो तुम्ही आम्हाला सांगा ना, विजा करू शकतो आम्ही, पॅन कार्ड, रेशन कार्ड, आधार कार्ड, गुमास्ता सगळं करू शकतो. तुम्ही फक्त सांग. आय एम सो सॉरी, याबद्दल आम्ही काहीच हेल्प करू शकत नाही तुमची. हो हो हो, एनी टाइम, बाकी एनी टाइम फोन करा. बसा बसा बसा. हा, जयरामजी की बाबूजी. जयरामजी की. बोला बोला. हा, अमेरिकेला जायचं ठरला होता, त्याच्यासाठी आलो आहे. 4 अमेरिका रिटर्न तिकीट देऊन टाका. तिकीट काय देऊन टाका? लोकल ट्रेन मध्ये चढतोय का आपण? अमेरिकेला जायचंय ना तुम्हाला? बराबर. मग आपण का भेटतोय इथे आता मला सांगा. कशाला भेटतोय? अरे विजाचा इंटरव्ह्यूची रिहर्सल आहे ना आपली. हा, तिकीट वगैरे सगळं होणार, त्याची काही काळजी करू नका. पण महत्वाचं काय आहे? विजा. त्याशिवाय तुम्ही जाऊच शकणार नाही ना तिकडे. आपली रिहर्सल करायचं ठरलं आहे इंटरव्ह्यूची. हा, तुम्ही सगळी तयारी करून आलेला आहात? अरे तयारी मतलब एकदम जोरदार तयारी केली. दाखवते तयारी, तुम्हाला दाखवतो आहे. थांब, काय केलंय? माझ्या हात बुंटा किती मला. हा जो आहे. काय करताय?
अच्छा अरे तू पडला काय को आहे काय करताय का नका घालू ती नका घालू अहो नका नाही एक अहो त्यांनी एक आणली आहे काय करताय दुसरं पण आमच्याकडं दुसरी पण बर काय आम्ही जो आहे सगळ्या तयारी खेळेला आहे मजनाब आहे शंभू प्रसाद राम प्रसाद चौबे आहे समझी मी उसका बड़का भाई आहे लंबू प्रसाद जी म्हणजे राम प्रसाद चौबे है जी आम्ही जो आहा याच्या बेबी आहा दुलारिया लंबू प्रसाद चौबा आना में जो है हम तो बुधिया है और आना जो है जो शंभू प्रसाद जो है ना ताज एकतर लगानच्या इंग्लिश कॅरेक्टरचं जे चुकीचं बेरिंग पकडलंय तुम्ही ते सोडा नॉर्मल राहा तुमच्यासारखं हे काढा आधी हा बावळटपणा हे काढा सगळं काढा ते नाही नको आहे ते आपल्याला नाही चालत हा बावळटपणा आधी सगळं बुबू आधी ठेवा तिकडे बुबू घेऊन जाणार तिकडे तुम्ही इंटरव्ह्यूला काहीतरी आपलं बालिश करताय तुम्ही असं नका करू हा बावळटपणा केला तर विजा रिजेक्ट होईल तुमचा मग जरा सिरियसली राहा अरे नॉर्मल माणसासारखं वागा ना तुम्ही जसे आहात तसं जायचंय तुम्हाला हे लक्षात ठेवा कळलं का मला पहिलं तुम्ही सांगा तुम्हाला अमेरिकेत का जायचंय मला अमेरिका विकत घ्यायचा आहे तुला काय करायचं आहे या रिजेक्ट झाला विजा अमेरिका विकत घ्यायचा अरे मला वाटलं केवढा गादी चांगला बटवला आहे इकडे नका ना हा नका हे ह्यांना का घेऊन जाताय तुम्ही अरे बडे भैया जरा चुप बैठो ना यार काय झालं अमेरिका विकत घ्यायचा असं नका म्हणू म्हणजे काय कॅन्सल होईल ना विजा असं नका करू त्यांना सांगा तुम्हाला अमेरिकेचा विजा हवाय की नाही हाय दया आम्हाला कळले पाहिजे आहे अमेरिकेचा विजा आमच्याकडे जो आहे बिहारचा शंभू प्रसाद आहे अहो अमेरिकेचा विजा म्हणजे विजा नावाचा कोण नाहीये अमेरिकेत अमेरिकेचा विजा म्हणजे अमेरिकेची परमिशन त्यांची परमिशन त्याचं कशाला परमिशन पाहिजे आहे आम्हाला आमचे जो बाबू जे आहे त्यांना आम्ही पूछला आहे बाबूजी आम्ही जावं का ते बोलले जावा पुरे 300 रुपये दिला आहे अमेरिकेमध्ये खर्च करायला हा जो घुंगट मध्ये सह्याद्री आहे ना त्याला गप्प करा काय बोलते ही बाई अरे नाही काढा तो आता दाखवला तुम्ही चेहरा आता काय बंद करताय काय कोण आहे तुमचे बाबूजी कोण आहेत राष्ट्राध्यक्ष आहेत अमेरिकेचे नाही ना मग नाही चालणार त्यांची परमिशन त्या सरकारची परमिशन लागते तिकडे जाण्यासाठी कळलं का तुम्हाला त्या देशात आपल्याला जायचं आहे की नाही मग त्यांची परमिशन घ्यावी लागणार की नाही आपल्याला सांगा नाही आम्ही मुंबईला आला थोडी परमिशन घेऊन आला आहे असा डायरेक्ट आला आहे हा बाटलीतला गंगाराम असं का बोलतोय त्या देशात आपल्याला जायचं आहे की नाही मग त्यांची परमिशन घ्यावी लागणार की नाही आपल्याला सांगा नाही आम्ही मुंबईला आला थोडी परमिशन घेऊन आला आहे असा डायरेक्ट आला आहे हा बाटलीतला गंगाराम असं का बोलतोय बिहारी आहेत ना ते काय लावलंय अरे आमचे बडे भैया जे आहेत ते नेपाळमध्ये वॉचमॅन म्हणून कामाला आहेत झापजी आमचे बाकीचे 3 भाऊ इथे आहेत पण बडे भैया तिकडे नेपाळमध्ये वॉचमॅन म्हणून लागले आहेत हे तिकडे गेले आमचा जो दादाचा सगळा उलटाच आहे लहानपणापासून तो आउट ऑफ बॉक्स आहे माहितीये बडे भैया बोलतो आहे तो एकदम बरोबर बोलतो आहे काय बरोबर आहे आम्ही मुंबईत आला आम्हाला परमिशन नाही लागला अरे मुंबई भारतात आहे ना भारतात कसली परमिशन त्या दुसऱ्या देशात जायचं असेल तर परमिशन लागते आणि त्यांना पण आपल्या देशात यायचं असेल तरीही परमिशन लागते अरे नाही असा आम्ही नेपाळला जातो आहे तर आम्ही फक्त पासपोर्ट घेऊन जातो आहे नेपाळ हे मित्र राष्ट्र आहे आपलं म्हणून तिकडे नाही लागत विजा चालतो कळलंय का मी तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारणार आहे तर आधी सुरुवातीला आपली बॉडी लँग्वेज कॉन्फिडंट पाहिजे बाबा आता आपल्याला इंग्लिश लँग्वेज नीट जमत नाही आहे तर बॉडी लँग्वेज कुठे शिकायची बॉडी लँग्वेज म्हणजे भाषा नाहीये वहिनी बॉडी लँग्वेज म्हणजे हे आपलं शारीरिक हालचाली आपली ज्या शारीरिक हालचाली असतात शारीरिक हालचाल मतलब बॉडी लँग्वेज तो आमचं चांगला आहे एकदम आम्ही तरबेज आहे त्या बॉडी लँग्वेज मध्ये दुलारी भाभी बॉडी लँग्वेज दाखवायची का आमच्या बॉडी लँग्वेज तुम्हाला दाखवतो
डान्स करायला जाताय तिकडे तुम्ही? नाही चांगलं वाटलं आमचं बॉडी लँग्वेज. अरे बॉडी लँग्वेज म्हणजे डान्स नाही ग, बॉडी लँग्वेज यार. बॉडी लँग्वेज असं बॉडी लँग्वेज अशी पाहिजे ना, बॉडी लँग्वेज. तसा पण जमतो आहे ना. अरे नका रे करू. अरे थांब अगं, ए बाई थांब. अरे ह्यांना थांबवा ना, थांबवा दे. अरे ताट लँग्वेज पण दाखवली आहे ना. अरे डान्स म्हणजे बॉडी लँग्वेज नाही हो. बॉडी थांबा जरा. बॉडी लँग्वेज म्हणजे आपण कसं वावरतो, कसे उभे राहतो, कसे चालतो, ह्याला बॉडी लँग्वेज. अरे बाबू चालण्याचं तर बोलूच नको. आमची बुद्धिया जेव्हा चालते आहे, भाभी जेव्हा चालते आहे, असे अटक मटक चवली चटक, एकदम कोणाचं नजर हटत नाही, माहिती आहे. थांबा. पहिला प्रश्न ते तुम्हाला विचारू शकतात, तुम्ही कुठे राहणार आहात? आता बघू, 11 महिन्याच्या भाड्यावर जो कोणी देईल तिथे राहून जाऊ. पण आमचा डिपॉझिट एकदम कमी आहे, दलाल म्हणून एकच भाडा देणार आहात. अरे पागल आहात का तुम्ही? 15 दिवसासाठी चाललाय तुम्ही, 11 महिने कुठे राहणार आहात? ए कोण बोला 15 दिवसांसाठी चाललो आहे? आम्ही तर तिकडे बिझनेस वाढवायला चाललो आहे. इथला जो आमचा पाणीपुरीचा ठेला आहे तो आम्हाला आता एक्सपांड करायचा आहे. आम्ही तिकडे जाऊन पाणीपुरीचा धंदा करणार आहे. असं तिकडे एक मोकळी जागा मिळेल, तिकडे ठेला टाकणार आणि पाणीपुरी विकणार आहे. अरे असं नसतं हो, मी तर तिकडे जाणार आहे. असा 2 बिल्डिंग घेणार आहे. एक मध्ये डे करणार आहे, एक मध्ये नाईट करणार आहे. आणि सकाळी 4:30 वाजता गाडी पण धुणार आहे. अरे काय पागल झालात का? आणि हे जर सगळं सेट झाला, मग लल्लनला बोलव ना, तिकडे रिक्षा टाकून देणार लल्लनला. आणि पानचा ठेला पण टाकणार. अरे थांबा, पानचा ठेला टाकताय? अरे अमेरिका आहे, मुंबई वाटली का तुम्हाला? इथे तिकडे तसं नसतं. इथे निदान लोक समजून तरी घेतात. गरीब आहे, पानचा ठेला टाकलाय बाबा, गरीबाचं पोट भरतंय, चालू द्या, असं तरी होतं. पण तिकडे नाही चालत तसं. लॉज आहेत तिकडे, कायदे कानून आहेत तिकडे, परमिशन घ्यावी लागते सगळ्याची. कळलंय का तुम्हाला? तुम्ही कुठे जाताय तुम्हाला लक्षात येत आहे का? म्हणजे तिथे असा धंदा करता येणार नाही? कसा करता येईल तुम्हाला धंदा? टुरिस्ट विजावर जाताय तुम्ही. टुरिस्ट विजा पित्री. अरे थोडा टेबलाचा खालून असा देऊन काहीतरी होणार काही का? अरे नहीं बड़े भैया, हम नहीं जाएंगे. अपन हम लोग इधर ही रह जाएंगे. अपना मुंबई जाना एकदम मस्त आहे, एकदम असा एकदम मैया जैसा आहे. जो कोणी येतो ना त्याला ठेवून घेतो आहे, खायला प्यायला देतो. आमचे भाऊजी आहे ना, नुसता एक ठेला घेऊन आलो होते. आता आमचा एवढा मोठा बिझनेस झाला आहे. आपण नको जाऊया तिकडे, आपला मुंबईत मस्त आहे. इथे 10चा 20 ठेला करून टाकूया. अरे बाबा नको नको नको. आधीच खूप ठेले आहेत तुमच्या इथे मुंबईत. जे 10चे 20 आहेत ना, ते उरलेले 10 आहेत ना, तुमच्या गावी करा ना. मान्य आहे मुंबई सारखी जागा नाही, मान्य आहे. पण आता मुंबईत जागा नाही, त्याचं काय करायचं मला सांगा. नका असं करू. मुंबई स्वप्नांची नगरी आहे ना, आहे ना, सगळ्यांची स्वप्न पूर्ण करते. मग तशीच नगरी तुमच्या गावी तयार करा ना. प्रत्येक राज्यात, प्रत्येक स्टेटमध्ये अशी एक मुंबई तयार झाली तर देश केवढा ग्रो होईल, देशाची केवढी प्रगती होईल. लक्षात येत आहे का तुमच्या? तिकडे जाऊन करा ना हे सगळं. कशाला इथे वाढवताय? बड़े भैया बराबर बात कर रहे. हाँ, हमारे गांव में जाके सब बढ़ाते. प्राथमिक काय बोलतो आहे तुम्ही? अमेरिकेचा एवढा केला आहे तर जरासा करून टाका ना. जरासा करून टाका. तुम्ही आम्हाला जो आहे ना, मला जाऊन तो ऐरा गैरा धबधबा आहे ना, तिथे आंघोळ करायची आहे. ऐरा गैरा धबधबा? हा, चाळीतला नळ आहे तुझ्या, तिकडे जाऊन आंघोळ करतोयस ते? ऐरा गैरा नायगरा फॉल्स आहे तो, आणि मुळात तो कॅनडात आहे रे, तो नाही आहे रे अमेरिकेत. तुम्हाला अमेरिकेची माहिती आहे का? बाबूजी, आम्हाला जो आहे ना तिथे ते विमानाने 2 पडलेल्या बिल्डिंगी पण बघायच्या आहे. चला नको, ते काहीतरी बघायचंय तुम्हाला. थांबा जरा. तरी आपलं बाबूजी, आमच्या नातेवाईक आहे, त्याची हस्ती आहे ना, तिकडच्या नदीमध्ये विसर्जित करायच्या. अरे आपल्यासारखं नसतो काकू तिकडे. नका असं काहीतरी करू. बाकीचा दाबू दे. तो दांडा पकडून डान्स करतात तो. निघा आधी. चला, चालते बा. मी ठेवते बाबा. आता 0 मिनिटात झारासंध झाला असता. अवकाश. हाय मिस्टर प्रतीक प्रताप. हॅलो सर. हॅलो सर. सुपर हाऊस, फॅन्टास्टिक. थँक्यू सर. प्रतीक प्रताप, I like it your house. Thank you sir. Fertilizer good thing, anything else. Yes. Not everyone is a moment of culture of department. Thank you sir. Sir, this house has my blood, my sweat, my courage, my consistency, my persistence, sir.
You know, sir, as Brian Tracy once said, the distance between dream and reality is an action, sir. I took it seriously and see, these are the results, sir. These are the results. कशाला बाण मारला गप्पा ना. अरे मला काय माहिती हा पहिल्याच वाक्याला पेटेल म्हणून. तुम्ही कशाला आल्याला गेला सोप्पा भाव गप्पासायचा ना मग. हा मुद्द्याचं बोला मुद्द्याचं. सर काही बोलायचंय का सर? हो. सर मला फोन केला असतात मी घरी आलो असतो सर. तुम्ही मला आधी सांगायचं ना की बोलायचंय सर. तुम्ही बोला सर. सर तुम्ही बोला सर, मी ऐकेन सर. सर हे जे घर आहे ना सर, हे फक्त तुमच्यामुळे आहे सर. वयाच्या 18व्या वर्षी तुमच्या कंपनीत कामाला लागलोय सर. तेव्हापासनं मी एक पैक साठवली आणि हे घर बांधलंय सर. अरे no. सांगा काय सेवा करू सर? नाही इट्स ओके जस्ट नाही माय गॉड. नाही हा तुझा मोठेपणा आहे. आणि मुलात मी माझ्याबद्दल बोलायला आलेलो नाही. हा माझा भाचा, त्याच्याबद्दल मी आज बोलायला आलोय. बोला ना सर. पृथ्वी प्रताप यू नो, मी 800 करोड संपत्तीचा मालक आहे. 800 करोड इज अ लॉट ऑफ संपत्ती इज माय. आणि इज माय 800 करोड 800 करोड संपत्तीचा व्हायरस. सर अरे मामा वारस वारस नॉमिनी सर. वारस. मिस्टर पृथ्वी प्रताप, त्या दिवशी आपल्या कंपनीचं अॅन्युअल फंक्शन होतं. त्या दिवशी गौरव सुद्धा आला होता. हो बरोबर सर. हो आले होते सर. तुमची मुलगी शिवाली, हो तिला बघून तो खुश झाला. हा. त्याचं प्रेम जळले तिच्यावर. तर तिचा मी हात मागण्यासाठी ते आलो तुमच्या दारात. पृथ्वीजी, मला तुमच्या मुलीचा हात पाहिजे. सर माझं भाग्य उघडलं सर. सर माझी मुलगी तुमच्या घरात येणं म्हणजे नशीब काढलं सर मी. बेटा त्यांना तू पसंत पडलीस बेटा. शिवालाजी, त्या दिवशी मी तुम्हाला पार्टीत बघितलं आणि माझं तुमच्यावरती प्रेम जडलं. माझ्याशी लग्न कराल? नाही. मला असं का वाटतं की त्या ईश्य म्हणाल्या मला नाही असं ऐकायला आलं. सर गौरव सर, मी बोलतो तिच्याशी सर. मी बोलतो. बाबा बेटा काय करतेस बेटा? बाबा ऐका ना बाबा. बेटा तू गौरव सरांना नाही का म्हणतेस? बाबा मी नाही स्वीकारू शकत प्रेम त्यांचं बाबा. बेटा हे नुसतं प्रेम नाहीये बेटा. बाबा हे 800 करोड बाबा मी नाही स्वीकारू शकत. असं का? माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे बाबा. शिवाले बाबा ऐका बाबा, खरंच नाही करू शकत. कोण आहे तो? मम्मी मी सांग. कोण आहे तो? मम्मी सांगते तुम्हाला. काय करतो तो? बाबा तो लॉन्ड्री मध्ये कपडे इस्त्री करतो. माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर. आग लागली हिच्या तोंडाला. अरे देणाऱ्याचे हात 1000 आणि हिची फाटकी झोळी, अशी अवस्था झाली. बाबा ए बेबी, त्या लॉन्ड्रीवाल्यावर तुझं प्रेम आहे. हो सर. म्हणजे 800 करोड संपत्ती असणाऱ्या भाच्याला त्या राजपुत्रा तू नाही म्हणतेस? हो सर. मला त्या मुलाला भेटायचं आहे. बेबी ब्रिंग इट ऑन प्लीज. मला त्याला भेटायचं सर नको सर. सर समजून घ्या सर. सर माझी मुलगी अल्लड आहे सर. माझी मुलगी अल्लड आहे. अरे हो, अल्लड बिल्लड बंबे भो काय तर होऊन जाऊ दे. अरे 800 कोटीचा मालक अक्कड बक्कड बंबे बो असाय ते. अल्लड बल्लड बंबे बो असाय. अरे वसाड्या 800 करोड संपत्तीचा मालक, थोडी तरी जीभ घसरणारच ना. खायची गोष्ट आहे काय मला सांग. ए बेबी प्लीज कॉल हिम. बाबा कॉल द फोन प्लीज. बोलाव त्याला.
अरे हॅलो हॅलो पम्या. पम्या, व्हॉट गरिबी. फक्त 2.5 अक्षराचं नाव. माय नेम इज प्रभाकर, $1,000,000. हॅलो पम्या. हॅलो पम्या. हॅलो पम्या, लवकर घरी ये. लवकर घरी ये, बाबा समोर उभे आहेत. पम्या मग 5 मिनिटं देशील काय? कशाला हवेत 5 मिनिटं? इथे माझ्या आणि तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे रे, पटकून ये प्लीज. बाय घे, हिने होली पेटवल्यान वाटतं. इलय बाबा येतोय तो. शिवाली बाबा. पम्या म्हणजे आपल्या बिल्डिंगच्या खालचा लॉन्ड्रीवाला. हो बाबा. शिवाली. पम्या म्हणजे त्या जिन्याखालच्या त्रिकोणी बोळात असं करून शिरतो तो. बाबा. शिवाली. बघितलं मामा, आत्ताच्या आत्ता हिच्या बापाला कामावरून काढून टाका. नाही सर. गेट आउट. आय से गेट आउट. सर मला कामावरून काढू नका. सर मला कामावरून नका. इले सर पडतो तुमच्या. मला कामावरून नका काढू. शिवाय पाहुणे इलेत वाटता. साहेब नमस्कार. साहेब मी बाबांना सगळं सांगितलंय. बाय घे, हिने होली पेटवल्या ना. पम्या. साहेबानू आता काय करायचा? वर मला विचारतोस. बाबा हात जोडते त्याच्यावर. हात उगारू नका बाबा प्लीज, माझ्यासाठी प्लीज. काय करता मुली? अरे किती दिवस असं बच्चनसारखं उभे राहणार आहे? भाच्याला मारलं 800 करोडच्या. बोला ना काहीतरी. वेलकम. अरे वेलकम काय? गेट आउट. आउट. सर मला चुकून त्यांना हात लागला असेल. चुकून हात लागला. सासऱ्यांनू. तुझा बाप सासरा. साहेबानू ती का मारू नका. साहेबानू तिला नाही तर मग काय तुला मारू. ह्या का आम्ही मुद्दामून नाही केला. साहेबानू आमची मन जुळलीत म्हणून आमच्यात प्रेम झाला. वय साहेबांनू काय करणार. तुमका सांगूचं मी प्रयत्न केलाय, पण तुमचा आपला मिशी वाढल्या कशी दिसता, दाढी वाढल्या कशी दिसता. तुमका काय सांगू. तुम्ही काय पण वाढवा, तुम्ही सेमच दिसत. झालो ना गोंधळ आता. तरी माझी ताई घ्या मका सांगत असता, प्रेम ह्या वेळेवर व्यक्त करूक होया, नाहीतर आयुष्य वेटिंग वर जाता. पण काय करणार. आम्ही कोकणची माणसा साधी बोली, काळजात त्यांच्या भरली शहाली. ऋत्विक मिस्टर 1 मिनिट. काय बोललास आता? जा काय बोलले तर माझ्या प्रेमासाठी बोललोय. मरान दे. शेवटची ओळ काय होती ते बोल. काय बोललास? कोकणची माणसं साधी बोली, काळजात आमच्या भरली शहाली. कुठं बाबा काय बाबा काय केलं? हे कोण बोलतं? माझी ताई घ्या, माझी मोठी ताई शालू. शालू, तुझं गाव कुठलं? रत्नागिरी. म्हणजे पाव नदीच्या काठावर तुझी ताई का कपडे धुवायला यायची? हो. एक छोटासा पोरगा अशी चड्डीवर करत असा धावत पळत त्या नदीवर यायचा. 1 रुपयाचा पेप्सी करून त्याच्या हातात असायचा आणि ना नदीत अशा दगड फेकायचा. 1 2 3 गेली. तो तूच आहेस? हो मीच. आणि मग तू नदीत उडी मारू नयेस म्हणून तुझी ताईगा तुला आवाज द्यायची. पम्या, ओ पम्या,
शालू परब्या अग शालू झोका दे गो मैना अग शालू झोका दे गो मैना शालू झोका दे गो मैना उघडी नाही आणली रुसू नको मैना उघडी नाही आणली रुसू नको मैना शालू झोका दे गो मैना शालू परब्या शालू परब्या शालू तू एवढे दिवस होतीस तरी कुठे वसाड्या आग लागली तुझ्या तोंडाला की वसाड्या आता विचारशील तरी पण सांगताय सांग तुका आठवते काय ती बाव नदी होय तर मी थैसर कपडे धुवूक जायचंय आणि त्या बावडीच्या काठावर बी बसून तुझ्याकडे एक टक बघत बसायचंय ना नाही नाही तू थैसर बैल धुवूक यायचंस अरे बापले बैल आणलाच नाही आता आणतो बैल धुतो की बिबट्या मी बोलायचे कोकणची माणसं साधी भोली त्यांच्या काळजात तर भरली शहाळी परब्या परब्या आठवतं तुका काय आपलं प्रेम बाव नदीच्या पाण्यासारखं खलखल 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 वाहत होतं वा जरा वाय स्तंभाईला बांधून येतो परब्या ज्या दिवशी मी माझं प्रेम तुका व्यक्त करू गेलो होतं परब्या त्याच दिवशी तू एसटी पकडून मुंबईला निघून गेलास माझ्या नजरे आड झालास पब्या आणि ही तुझी शालू तिथेच तुझी वाट बघत उभी राहिली आणि म्हणूनच मी पम्याक नेहमी सांगते परब्या प्रेम हे इळच्या वेळी व्यक्त करूक येऊक वया नाही तर आयुष्य वेटिंग वर जाता परब्या शालू शालू तुला माहितीये मी एसटी पकडून मुंबईत गेलो तिथे एक छोटासा बिझनेस केला तो बिझनेस एवढा वाढला आता मी 800 करोड संपत्तीचा मालक आहे 800 करोड हे बघ बिझनेस सेटल झाल्यानंतर मी तुला गावाला शोधायला आलो तेव्हा एका माणसाने सांगितलं की शालूला ना तिचा मामा घेऊन मुंबईत गेला मी तसा धावत सुटलो नदीवर इथं माझं काळीच पडलं होतं अगं बाई त्या काळजाची शपथ घेऊन बोललो जोपर्यंत माझी शालू मला भेटत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही हो अरे इतके दिवस मी तुझ्यासाठीच थांबलो शालू खरंच परब्या हो मी तुझ्यासाठीच थांबलो खरंच मी तुझ्यासाठीच थांबलो ऐका मेन स्किट सुद्धा थांबलंय लवकर चला झालं देवा तुझ्या गाभाऱ्याला आता इकडे या हा सुरू करा
बरं तू पम्याक शिवालीचं लग्न लावून. हो आज मला शालू भेटले. ए पम्या हा ते पोरगी तुला आवडते. बस आजची आज मी तुझं लग्न लावून देणार. माझं लग्न तिच्या बरोबर होणार आहे ना. ह्याचं कसं काय? अरे हा साधा लॉन्ड्रीवाले आपण 800 करोडची मालक आहोत ना. होय परब्या आम्ही यांच्यासारखं श्रीमंत नाही. वासाडे इमोशनच्या नात्यात माझी पॅन्ट उडशील. कोण म्हणाल तू गरीब आहेस? Who is talking? You are poor. Who is talking? तू आता गरीब नाहीस. 800 करोड रुपयाची संपत्ती माझ्या नावावर आहे. त्यातली अर्धी संपत्ती मी पम्याला देणार आहे. 600 करोड रुपये. 600 करोड. 800चे अर्धे 600 करोड. तुझ्या बापाने गणित केलं होतं हे. हा ते काय नाही. आज ह्या पम्यामुळं माझी शालू आणि माझं प्रेम सापडलंय. त्याच्यामुळे मी नेहमी त्याच्या पाठीशी उभा राहणार आहे. सर तुम्ही जर या लॉन्ड्रीवाल्याच्या पाठीशी उभे असाल सर तर मी माझी मुलगी हसत हसत दिली जा. परब्या तू आपल्या पम्यासाठी एवढं करतास मका लय आनंद वाटता. परब्या तू जेव्हा भाव नदीवर बैल धुवूक यायचास ना तेव्हाच मका कळला होता हय तो माणूस बाजीगर हा. अरे मामा माझं लग्नाचं बोल ना यार. अरे तुझं लग्न काय व्हायचं तेव्हा होईल. आज ह्याच्यामुळे माझं आणि शालूचं प्रेम शाबूत आहे. त्याच्यामुळे मी ह्या दोघांचं लग्न लावून देणार आहे. आणि माझी 800 कोटी संपत्ती आहे त्यातली अर्धी म्हणजे 700 कोटी रुपये मी ह्याला देऊन टाकतो. कुठलं गाणी तयारी हे? 700 करोड त्याला देणार आहेस आणि उरलेले 100 करोड? 100 कोटी घेऊन मी हिला पूर्ण जग दाखवणार आहे. जग फिरवणार आहे. अरे मग मी काय करू मग? सर गौरव सर तुम्ही एक काम कराल का? काय? हे सगळं आता छान सुरू आहे ना तुम्ही त्या पम्याची लॉन्ड्री सांभाळा. MHJ लॉन्ड्री. काय नाव सांगितलं लॉन्ड्रीचं? MHJ लॉन्ड्री. तरीच म्हटलं माझं लग्नाचं स्किट आहे नाव अजून आलंच का नाही. मला जेव्हा बिबट्याचं शर्ट दिलं ना तेव्हाच कळलं की मला बिबट्या म्हणलाय म्हणून. हा 800 कोटीचा मालकावरून लॉन्ड्रीवाला. बेकार क्रिएटिव्हिटी रे तुमची. जाम बेकार क्रिएटिव्हिटी रे तुमची. एक्झॅक्टली माझंही तेच म्हणणं हो. मी शॉक आहे. म्हणजे हे असे रिपोर्ट्स मी पहिल्यांदा बघतो. इट्स अ मिराकल इन मेडिकल सायन्स. हो हो नाही मी बोलवलं त्या माणसाला बोलवलं इथे. हो हो नाही बघू मी एकदा काही टेस्ट पुन्हा रिकन्फर्म कराव्या लागतील. येस 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 कळवतो. तुम्ही ते रिपोर्ट्स फक्त ते अमेरिकेला फॉरवर्ड करा. ओके ओके येस. ओ नो. नमस्कार डॉक्टर. मी अरुण कदम. माझा रिपोर्ट झाले का? अच्छा तुम्हीच का ते कदम? हा बसा बसा. अच्छा या बसा. थँक्यू. कदम आम्ही तुमचे रिपोर्ट्स चेक केले. हा मग एकदा नाही दोनदा नाही 3दा रिचेक केले. हा मला तर कळत नाहीये मी तुम्हाला कसं सांगू पण हे खूप वेगळं आहे. हे खूप भयानक आहे. काय झालंय यावर? ऐका कदम शांत शांत व्हा. काय नाही करू नका बसा शांत व्हा. काय झालं? कदम आम्ही तुमचे रिपोर्ट्स चेक केले आणि तुमच्या ब्लड रिपोर्ट्सवरनं असं कळलंय हा की तुम्ही उंदीर आहात. कदम शांत. कदम शांत व्हा कदम. कोण आहे मी? कदम तेच सांगतोय तुम्ही उंदीर आहात. कदम मी उंदीर आहे? हो कदम आम्ही ब्लड रिपोर्ट्स तुमचे चेक केले त्यावरनं असं ठळकपणे कळतं की तुम्ही उंदीर आहात.
म्हणजे मी मुकेश आहे? मुकेश नाही, त्याला मूषक म्हणतात. तुम्ही उंदीर आहात, उंदीर. अरे मी म्हणजे बापाचं एकुलतं एक आहे रे, म्हणून मी कुणाचा दीर होऊ शकलो नाही. मी उंदीर कसा होईल? कदम, हे सत्य आहे आणि ते स्वीकारा आता. म्हणजे? ह्या ब्लड रिपोर्ट्स वरनं क्लिअर कळतं की तुम्ही उंदीर आहात. अरे नाही यार, मी माणूस आहे ना रे. काय बोलतो तू? 50 वर्ष झाली, माझा संसार एकदम सुखाचा चाललाय. मला 3 पोरं आहेत. परत ती पोरं सुद्धा माणसासारखीच आहेत, ती अशी उंदरासारखी थोडी आहेत. ओके ओके ओके, आम्हालाही तोच प्रश्न पडला की असं कसं घडतं. म्हणजे मी स्वतः माझ्या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदा बघतो हे की एक उंदीर इतकी वर्ष मानव रूपात कसा का राहू शकतो. अरे मी माणूसच आहे ना रे. काय फालतू ऐका ऐका, हो नो कदम, असं तर नसेल काय की तुम्ही इच्छाधारी उंदीर आहात. अरे मी माणूसच नाही वासाऱ्या. मी माणूस आहे ना. मी मेंढ्याचा आवाज काढतोय बघ. उंदीर मेंढ्याचा आवाज काढते. मुळात तुम्ही माणसाचा आवाज करता ह्यातच आश्चर्य आहे. कदम, अहो पोपट माणसासारखा बोलतो म्हणून आपण पोपटाला माणूस बोलतो का? नाही. अरे मी पोपट नाही आहे ना. अहो नाहीच आहात तुम्ही पोपट, तुम्ही उंदीर आहात. अरे मी उंदीर ना, मी माणूसच आहे ना. एक सेकंड शांत व्हा. बघा, असं पॅनिक होऊन काही होणार नाहीये. अरे पण तू डायरेक्ट उंदीर बोलतो म्हणजे काय? बघा, मला सांग, मी येताना असा तुझ्याकडे आलोय, असा आलोय ना घरात माणसाकडे. बरोबर आहे, माणूस आहे ना मी. बरोबर आहे, पण बायको कधीतरी तुम्हाला उंदीर बोलली असेल. हा म्हणजे आता झोपायच्या टायमाला ते असं मच्छरदानीमध्ये घुसतो ना, मी असं मस्त घुसतो ना, ते बोलते उंदरासोबत काय घुसतस. तेवढंच आहे माझ्या उंदराचा संबंध. एक्झॅक्टली. मला ह्याच काही गोष्टी तुमच्या टिपून घ्यायच्या. मी विचारतो, त्याची उत्तरं द्या फक्त. मला सांगा, असं कधी झालंय का की तुम्ही घरात असे सोफ्यावर बसलात आणि एखादा उंदीर येतोय आणि तुम्हाला असं बोलवतो? अरे तू कशाला म्हणा असं करेल? कशाला करेल तो? तुम्ही उंदीरात म्हणून बोलवू शकतो ना. काही अरेच करे मी. अरे मी ओके 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 ओके, कूल डाऊन कूल डाऊन कूल डाऊन. कदम, आता तुम्हाला कसं समजवू मला कळत नाहीये. साप साप. घाबरलात? उंदीरच सापाला घाबरतो. अरे माणूस पण घाबरतो ना सापाला. जगात काय फक्त उंदीरच घाबरतो काय सापाला? मांजर इकडे या. आता मला सांगा, मांजर ओरडल्यावर का घाबरलात? अरे एवढ्या जोरात ओरडला तर कोण पण घाबरेल ना. काय बोलतो यार? कदम, तुम्हाला कसं समजवू मी आता, कसं पटवून देऊ? कदम शांत व्हा, बसा इथे, बसा शांत व्हा. मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला चीज आवडतं? आवडतं ना. एक्झॅक्टली. उंदरांना सुद्धा चीज आवडतं. अरे माणसाला पण आवडतं ना रे. असं काही नाहीये, मला नाही आवडत चीज. मग तू नशील उंदीर. मी नाहीच आहे, तुम्ही आहात उंदीर. अरे मी नाही उंदीर, पण आवडतं. ओके, मला सांगा, म्हणा आता माणसाला 2 कान असतात ना, आहे का नाही? हा, मग उंदराला पण 2 कान असतात. माणसानं 2 डोळे आहेत का नाही? 2 डोळे उंदरांना सुद्धा असतात. हा, बोला. उंदराला शेपूट आहे का नाही? हा, मला शेपूट आहे. तुम्ही शेपटाची दाढी केली असेल. अरे काय असे कोण दाढी करते काय शेपटाची? हे काय बोलतोय तू? किंवा कदम, असं झालेलं असू शकतं काय की लहानपणी तुमच्या आई वडिलांनी तुमची शेपूट कापली असेल. मोठं झाल्यावर तुम्हाला धक्का बसू नये की तुम्ही उंदीर आहात हे कळू नये म्हणून शेपूट कापली असेल. म्हणजे डॉबरमॅन कुत्रा असतो तसे तुम्ही डॉबरमॅन उंदीर असाल. हे अरे हे पण बोलतोय. एक मिनिट, त्याचा थोडा तुकडा राहिला असेल. मला लेट मी चेक. मला बघू दे कदम, आपला फायनल करावं लागेल. एक मिनिट कदम, बघू. कदम, हे काय छोटा तुकडा आहे शेपटीचा. माई काय तो कान फार फोरीन.
कदम कदम तुम्ही कितीही नाकारला तरी हे सत्य तुम्हाला स्वीकारावं लागेल आणि याला आता सामोरं जा. आम्ही रिपोर्ट 2-2, 3-3 वेळा रिचेक केलेत. मी स्वतः चेक केले. तुम्ही उंदीर आहात. तुमच्या रक्तात उंदराचे जनुक आहात. तुम्ही समजून घ्या. बघा उंदरासारखे नख कुरतडताय तुम्ही. कदम तुमच्यातला उंदीर बाहेर येतोय. त्याला बाहेर येऊ द्या. जगू द्या त्याला. आता त्याला नका दाबून ठेवू. ऐका ना, मी तुमच्या पाया पडते. ऐका कदम, काहीतरी सोल्युशन निघेल. बघा त्याला थोडा वेळ जाईल. त्याच्यावरचं सोल्युशन सापडेपर्यंत तुम्ही काळजी घ्या. काय करा, कुठेही असा गम लावलेला पुठ्ठा दिसला त्याच्यावर बसू नका. एकदा चिकटला ना ते खूप कडक असतं, चामडी निघेल. हा, एखादा पिंजऱ्यात चीज लावलेलं दिसलं लगेच जाऊन खाऊ नका. अडकाल पिंजऱ्यात. कळलं? काळजी घ्या. आम्ही बाकी टेस्ट करतो, तुम्हाला कळवतो. काळजी घ्या. कदम माणसासारखे जा. आत्ताच कळेल लोकांना. हा, काळजी घ्या. अरे आम्ही उंदीर राहिलं रे. सर हे असे रडत का गेले सर? तो माणूस उंदीर आहे आणि मी त्याला आता सांगितलं की तुम्ही उंदीरात रडायला लागले. पण आपण तरी काय करणार? रिपोर्ट्स बोलतात ते सांग. एक मिनिट हो मिस चेतना, तुम्ही काय रडताय? सॉरी सर. काय सर यांची ब्लड सॅम्पलची बाटली माझ्या हातून फुटली सर. मग बाजूला जनावरांचा दवाखाना आहे, तिकडून मी एक बाटली आणून इथे ठेवली सर. तुम्ही मंदात का हो? आय एम सॉरी सर. त्या माणसाला 15 मिनिटं पटवतोय तो उंदीरात करून. परत नाही होणार. आय एम सॉरी सर. अरे देवा, आता हे कोणाला बाहेर सांगू तरी नका. उगाच लॅबची बदनामी होईल. निघा आता. बघतायत नुसते. हा कोणाचा रिपोर्ट आहे? माय गॉड, इट्स मिरॅकल. प्रसाद ओकचा रिपोर्ट असा का आलाय? प्रसाद ओकच्या रिपोर्ट मध्ये लिहिलंय की सॉरी सर, 1 नाही 2 बाटल्या फुटल्या सर. आय लव्ह यू टू. आपण आता 1 वर्ष झाले एकत्र राहतोय ना, लग्न न करता. हो ना, कौतुकच करायला हवं माझ्या सहनशीलतेचं. तेजा मस्करी काय. आता काय करायचं? आता कोण आला आता? अरे यार थांब 1 मिनिट बघतो मी. कोण आहे यार? अगं हे घरमालक आलाय. आता परत नाटक करावं लागणार यार बहीण भावाचं. मला कंटाळा आला यार. आपण लग्न करून टाकू. हे वेडी आहेस का तू? लग्न बिग्न काही नाही, हे चाललंय ते बरोबर आहे. मग त्यांना सांगून तरी टाकू की आपलं चालू आहे. नाही नको. अगं लिव्हिंगला कोणी देतं का? लिव्हिंग कपलला घर असं सहजा? हे बघ काही होणार नाहीये. चिल राहा. तू अभ्यास कर मी बघतो. नमस्कार. नमस्कार नमस्कार काका. या काका. तुमच्याकडे जायचं का यांच्याकडे जायचं? ती आमच्याकडची स्टाईल आहे बा. आणि तू का जोक मारतो का रे? या काका या. दीदी काकांसाठी पाणी आण. हा आणते हा दादा. नाही पाणी पिणे काही नको, पण तू काका नको म्हणून. अरे वयात काही फार अंतर नाही आपल्या. 2-4 वर्षाचा असेल बा. तू दादा म्हणायच्या. चालेल. अरे का रे दारू उघडायला एवढा टाइम का बरं लागला रे? काय एखादी थेरी पाठ करत होते का? नाही थेरीचा अभ्यास झालाय माझा. असं का? मी प्रॅक्टिकलचा अभ्यास करत होतो. तुम्ही दोघे भाऊ बहीण ना अभ्यासात 1 नंबर आहे बा. जेव्हा बघाव तेव्हा अभ्यासच करत असता तुम्ही. किती गुण्या गोविंदाने राहता तुम्ही दोघे भाऊ बहीण. एकदम जीव लावता एकमेकांवर. आता मग कशीच बघितलं ना मी, तू तिला हातावर उचलून घेऊन येत होता बा. हातावर उचलून घेऊन येत होता ना. आता मगाशी पायऱ्यांवरून मगाशी ना. ही सांगेल.
माझा पायच मुरगळा, त्यामुळे मग दादाने उचलून घेतलं. असं पाय किती काळजी आहे. आणि काल पण बघितलं बरं का मी तुला, तू आहे ना त्याला एकदम प्रेमाने गाज भरवत होती. मी खिडकीतून बघितलं. सांग ना दादा. आता मी सांगू ना. हा तुझा टर्न आहे ना आता. माझं ते अहो काल रात्री ना काल ते भरवत होती ते काय झालं होतं काल ना माझ्या हाताला लागलं होतं. मला हातच उचलता येईना, ही भरवत होती म्हणून मला असं का लागलं होतं. जखम तर कुठे दिसत नाही बा. जखम पण पाहिजे का? जखम मुक्का मार लागला असेल. मुक्का मार होता. पण तुमची केमिस्ट्री एकदम सॉलिड आहे. थँक्यू काका. पण तुम्ही का आलात? नाही म्हणजे इतक्या रात्रीचा आलात तुम्ही, काही काम होतं का अर्जंट असं? तसं महत्वाचं काम होतं बुवा. ते हे आपलं पैसे दिलेत ना महिन्याचे? नाही पैशाचं काही नाही का. पैसे तर काय आर्टिस्ट लोक पण कमावतात आजकाल. आर्टिस्ट पण कमावतात पैशाचं नाही. ते आपलं म्हणजे सगळे म्हणायला लागलेत बुवा की आता लग्नाच्या वय उलटून चाललंय. स्थळ बघायला आलो मी, आणि तुझी बहीण पण वयात आलेली आहे. तर म्हणजे माझं असं प्रेमच झालेलं आहे बुवा. मी तयारी करूनच आलेलो आहे. आय लव्ह यू मॅरी मी. ओ शामराव, काय करताय? काय याला काय अर्थ आहे का? काय प्रपोज आहे ना. आणि काय वयाने थोराड वाटत असलो ना तरी मनाने एकदम कोडा आहे मी. एकदम कोडा आहे. अरे काय टकलावरच्या केसांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊन टाकली आहे म्हणून 40शीचा वाटतो मी, नाही तर 32शीचा आहे मी. नाही हो तसं नाही म्हणूच नको ना. आता वाटल्यास तुझ्या भावाचं उरलं शिक्षण मी पूर्ण करून टाकतो. तो विषयच नाहीये. तुझ्या बाबाच्या 2 गुडघ्यांचं ऑपरेशन मी करून टाकतो. अहो तसं काही. तुझ्या आईचं राहिलेलं शेवटचं कार्य मी करतो. जिवंत होती. नाही ते कार्य नाही, लग्नाच्या कार्य मी करतो. नारळ आणि पोरगी सगळा खर्च मी करतो. हे बघा, मी का करू ना तुमच्याशी लग्न? बरोबर आहे. ही का करेल ना तुमच्याशी लग्न, ही नाही करू शकत तुमच्याशी. माझ्यासारखा पोऱ्या तिला शोधून सापडणार नाही रे. ओ काय बोलताय तुम्ही शामराव? कळतंय का तुम्हाला? मुळात हिला तुमच्याशी लग्न करायचं नाहीये. का म्हणजे काय? कारण तिला दुसरा मुलगा आवडतो. आवडतो? काही चाटा मारू नको ना रे. मी रोज तिचा पाठलाग करतो. तिची दिनचर्या मला पाठ आहे एकदम. ती एक तर त्या खराच्या पोरी बरोबर असते, नाही तर तुझ्या सोबत असते. आता पोरी बरोबर तर काही लग्न करणार नाही. तो पडला भाऊ म्हणजे माझी लाईन क्लिअर आहे. नाही ऐका ना, तुम्ही असं कसं पाठलाग करतो आमचा? हो ना, असं पाठलाग कसं करू शकता तुम्ही आमचा? करावा लागतो. अरेंज मॅरेज मध्ये ना मध्यस्थ त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतो. पण इथे लव्ह मॅरेजचा मामला आहे. नवऱ्या मुलीची सगळी चौकशी नाही का करावं लागणार मला? वाटलेस तू माझा दिवसभर पाठलाग. नको. माझ्या काही लफडं नाही. एकदम शुद्ध चारित्र्याचा माणूस आहे मी. नाही भाजी पण पुरुष विक्रेत्याकडून घेतो मी. जरा 2 मिनिटं ऐका ना माझं. हे बघा, माझ्या ना खूप अपेक्षा आहेत. खूप अपेक्षा आहे तिच्या. अपेक्षा खूप जास्त अपेक्षा आहेत. बसून बोला. काय अपेक्षा? बसा ना, सांगा ना. तिच्या अपेक्षा आहेत अशा की हिला ना खूप केस असलेल्या मुलाबरोबर लग्न करायचंय ऍक्च्युली. मला वाटलंच होतं. माझ्या व्यक्तिमत्वात आहे ना तेवढी एकच खोटे झाली. ठीक आहे, चालतं काय. काय वाटलं आता? भारी आहे की नाही आयडिया? खरं वीक छान दिसतोय. आजकाल याच पॅड चालू आहे. याला विचारा तुम्ही मध्ये बसलेला, त्याला विचारा. त्या सरांना विचारा, ते जास्त अनुभवी आहेत. अरे खरंच. अरे तुला सांगतो, प्रत्येक माणूस कपड्याच्या आत नागो आहे आणि प्याचा टाकला आहे. मी काय म्हणतो, हे किती दिवस लपणार ना असं? उद्या समजा 4 चौघात हा तुमचा विग निघाला तर माझ्या बहिणीची किती इज्जत जाईल. नाही निघणार. तिने फक्त हो म्हणाव.
4 पॅच ठेवीन मी असे. तिला जो आवडला तो सिलेक्ट करेन आणि परमनंट चिकटवून टाकीन बुवा. परमनंट एकदम. शपथ कसले हुशार आहेत रे हे. ह्यात काय हुशार. वीक घातल्यावर चिकणाच दिसतो नाही माणूस. तू गप काही बोलू नको. थांब जरा 1 मिनिट थांब. बघा काका मी आत्ताच बोललो तिच्याशी. आणखीन एक प्रॉब्लेम आहे. आणखीन अपेक्षा तिच्या नाही होऊ शकत. काय म्हणजे आता हे हिला ना एका करोडपती मुलाबरोबर लग्न करायचंय. अरे मग बेस्ट आहे ना. माझ्या पंजोबाने माझ्यासाठी तेलाच्या 3 विहिरी आणि 4 वाढवंट सोडलेले आहेत. 4 वाढवंट. तुमचे पंजोबा अरब होते? नाही खानदेशातले होते काय 23 एकर जमीन पण दुष्काळ पडून त्याचं वाढवंट झालेलं आहे बा एकदम. आणि 3 विहिरी होत्या. 5 वर्षापासून खणत होतो त्याला पण पाणीच लागत नव्हतं. डोक्याला हात लावून घेतला. जगण्याची तर काही इच्छाच उरली नाही. लग्नाचं तर सोडूनच द्या भावा तुम्ही. काय अर्थच नव्हता. रागाच्या भरात शेवटची एक कुदळ मारली तो डायरेक्ट तेल लागला. पेट्रोल लागलं. पेट्रोल कसं काय लागलं काय माहिती बुवा. आणि दुसरी विहीर होती ना ती ते कुदळ मारली डायरेक्ट गोडे तेल. काय बोलताय तुम्ही? गोड तेल कसं काय विहिरीत नाही येईल? 2 पुरुष गोडे तेल लागलं. एकावर एवढं. आता देवाची करणी बुवा ती. आणि तिसरी जी बी इकडे आली तिसरी विहीर जी होती ना ती ते कुदळ मारली डायरेक्ट खोबरेल तेल तरी कसं येईल जमिनीतनं वर? आता भगवान देताय तो छप्पर फाडके देताय. पण हे छप्पर फाटलेलं होतं त्याच्या काय. माझी खोबरेल तेलाची विहीर आहे स्वतःची. रोज पोहत होतो मी तरी पण एक बाल पण आला नाही. म्हणजे केवढी नाही पण श्याम बापरे आता छान दिसतोय. पहिला स्त्री स्पर्श आहे. दुसरा. अरे बापरे आजपर्यंत अंगावर पाल सुद्धा पडली नाही माझ्या. नाही पडली. अरे बापरे तू माझ्या आयुष्यात आली ना. तू माझ्या आयुष्यात तर तुला वाढवंटात उंटावर बसून पौर्णिमेची रात्र दाखवीन मी. उंट पण येत ना. त्याची पण एक गंमतच झाली माहितीये का. असे बैल आहे ना त्या वाढवंटात. मला सांगा ना. अरे सांगतो ना रे बैल. तिला तर सांगू दे ना रे. तर ते असे फिरत होते बा. तर मनात धरला माले बोल अरे तुम्ही बाई ना बैल. त्या ज्या बैल शेतस ना त्यास ना पाय रुती राय ना त्यासले विकी टाक आणि जायसन ऊंट लई येणार रे तू. माले उलट टेन्शन. ऊंटना बाजार मा गई मी राजस्थान मा तटे 3 दांडगाव ऊंटली ना त्या लिसून उनु मना दल्ला पा तो वय मना दल्ला खुश जाया रे. खुश जाया. अरे अरबी बोलताय. अगं अरबी नाही ग ऐराणी आहे ना ती. खानदेशी भाषा आहे. फॉरेन लँग्वेज बोलताय. खानदे महाराष्ट्रात खानदेश आहे. हेच आमचं दुर्दैव आहे. महाराष्ट्रात खानदेश आहे हेच लोकांना माहिती नाही. सॉरी ना शामू. पण मला कशी जमणार आहे राणी. या आहिराची राणी हो. आहिराणी अशी जमेल तुला. हे बघा हे आता खूप होत आहे. हे आयराणी वगैरे काही गरज नाहीये. तुम्ही या प्लीज. अशी कशी गरज नाही दादा. अरे एवढं चांगलं स्थळ कधी मिळणार आपल्याला परत. मला माहिती होतं तुम्हाला नाही म्हणणार नाही. या आधीच तयारी करून आलेलो आहे. तिच्यासाठी आणली रे. या अंगठी पाहिले का. तिच्यातला जो खडा आहे ना खडा तो खडा नाही आहे. हिरा आहे हिरा. आणि साधा सुद्धा नाही बरं का तो खडा. मौल्यवान खडा आहे. खांडेकर ज्वेलर मधून आणलेला आहे तो. काय डिझाईन आहे बघ ना खड्याचं. डिझाईन काय दाखवतेस तू? तुला कळतंय का तू काय बोलतेस? तिकडे साला कोणाला बोलतो? अरे म्हणजे तू माझ्या मेवना आहे ना मेवण्याला आमच्यात साला म्हणतात भाऊ खानदेशात. तसा साला डिझाईन आवडली तुला. माप घेऊन टाकतो तिच्या बोटाचं भाऊ. बघू बरं.
एंगेजमेंट झाली रे बाबा. एंगेजमेंट हा झाली ना. आता मुहूर्त बघू आणि लग्न उरकून टाकू बरं का. लग्न आणि हनीमूनला कुठे जायचं? स्वित्झर्लंडला जायचं. स्वित्झर्लंड तिथलं ऍटमॉस्फिअर एकदम चांगलं आहे म्हणे. प्रिया अगे ऍटमॉस्फिअरला ऍटमॉस्फिअर बोलतोय हा. एक मिनिट, मला याची प्रेमाची भाषा कळलीये. अगं तू म्हणशील ना तर मी चांद्रयान बनवून तुला चंद्रावर घेऊन जाईन. शी चंद्राला चंद्र बोलतोय. चंद्राला मला चालेल. असं कसं चालेल प्रिया? काय चाललंय ग? काय चाललंय? कधीपासून बघतोय? कसा आहे तो? बघ ना जरा त्याच्याकडे. विहिरी आहेत त्याच्याकडे 3-3. अरे केवढा पैसा आहे त्याच्याकडे. बघ ना तो कसं बोलतोय. अशुद्ध अगं ळला ड बोलतोय तो. ला ड बोलतोय पण ड वरनं खरा डायमंड आणलाय त्याने माझ्यासाठी. त्याच्याकडे उंट आहेत, एवढी जमीन आहे. तुझ्याकडे काय? अगं प्रेम आहे माझ्याकडे. असं काय करतेस तू प्रिया? चाटायचंय प्रेम. तू लग्न करायला तयार आहे माझ्याशी. तू आहेस का? अगं लग्नाचं काय मध्ये? आपलं ठरलंय ना, लिव्हिंग मध्ये राहतोय ना आपण प्रिया. लग्नाचं काय मध्ये? मला लग्न करायचंय आणि तो तयार आहे. अगं पण हे असं नाही तू चाललं. थांब जरा. शामू डी बोल ना. कधी लग्न करायचं? आत्ता करून टाको. आता कसं लग्न होईल? आता लग्न नाही होणार. एंगेजमेंट आता झाली ना तसंच लग्न बी. मी सगळी तयारी करून आलेलो आहे. काय हार आणलेले आहेत ना मी. काढ बरं. मदत करणार आहे मला. तो मदत करायची असते. मी का करू मदत? अरे सालेने मदत करायची असते. मी करते. हा कर तू कर. अरे वा वा काय हार आहेत वा. हारबीर आणले ते. तू पडजी बरं का. चला. काय चालला मी हे लग्न होऊ देणार नाही अजिबात. तुम्ही बाय ना पाटड. तुला एका बुक्केत मारून टाकीन ना रे मी. मेवणा म्हणून पाहुण्यासारखा वागवतो तर मस्ती आली कर. देऊ कर एक खुंबा. तिला काही प्रॉब्लेम नाही. तुला काय प्रॉब्लेम आहे रे? गोच्चोप कन्यादान करून टाक बहिणीच्या. चल हे बघा ही माझी बहीण नाहीये. बहीण नाहीये मग कोण आहे? गर्लफ्रेंड आहे ती माझी. हो आणि मी तिचा बॉयफ्रेंड आहे. कळलं ना? आमचं प्रेम आहे एकमेकांवर खूप. काय लावलंय कधीपासून? लग्न 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 लग्न. देते अंगठी इकडे. देते अंगठी. ही बघा ही अंगठी ही मी हिला घातली. कळलं ना? झाली आमची एंगेजमेंट पण झाली. तुम्हाला आणखीन बघायचंय? हा घ्या हार. हा हार मी हिला घातलं. तू पण घाल मला हार. झालं आमचं लग्न पण झालं. आता कसा आला लाईनीवर? म्हणजे हिने मला आधीच सगळं सांगितलेलं होतं की तू लग्नाला कसा पुढे पुढे टाकालतोय ते. बिचारी पोरगी रडत होते. दलिंदर मी म्हटलं एक धक्का देऊन याला बोल्यावर चढवतो. चढला की नाही बोल्यावर? अरे माझ्याकडे बघून तुला वाटतं का माझ्या 3 तेलाच्या विहिरी असतील म्हणून? 1 लिटर तेलात 4 जणांचा संसार चालतो. हा वीक आहे ना समीर चौगुल्याकडून घेतलेला. हे बघा पण मला हे बिलकुल पटलेलं नाही. हे लग्न वगैरे मला मान्य नाहीये. आम्ही लिव्हिंग मध्ये राहतोय व्यवस्थित. काय रे तुम्ही आजकालचे पोरं जबाबदारी घ्यायचीच नाही तुम्हाला? कमिटमेंटच नाही का काही? लिव्हिंग मध्ये राहायचे म्हणे. मग ती सोडून जात होती तेव्हा का त्रास झाला रे? सोडून द्यायचं ना मग. दुसरी पकडायची लिव्हिंग साठी. अरे मला लग्नाचा अनुभव आहे. मी लग्न करून लिव्हिंग मध्ये राहतोय. म्हणजे ती माझं ऐकत नाही मी तिचं ऐकत नाही. अरे तुम्ही माझं ऐका. आता लग्न झालंच आहे. तू म्युझिक वाजड रे भाऊ. मी तुमचे एकदम रोमांटिक फोटो काढतो. रोमांटिक बहुत बढिया. तुम्हा तिघांची केमिस्ट्री अतिशय उत्तम होती. मजा आली. विचारूया सरपंचांना की त्यांना हा खानदेशी तडका असलेला परफॉर्मन्स कसा वाटलाय? श्याम अप्रतिम अप्रतिम. म्हणजे एवढी बॅटिंग केली आज. एवढ्या सिक्सरवर सिक्सर मारलेत. तुमचा हेलही एवढा सुंदर होता आणि छोट्या छोट्या जागा एवढ्या सुंदर घेतल्या. हे तेजस प्रियदर्शिनीचे परफॉर्मन्सेस पाहिलेच आहेत. त्यांच्यात तर नेहमीसारखीच आजही खूप सुंदर त्याने दोघांनीही केलं.
पण श्याम तुमच्यामुळे आजच्या स्किटला खूप मजा आली. स्किट अप्रतिम. हा मेसेज जो काही दिलाय, प्रेमाची एवढी ओढ असते पण कुठेतरी ते नातं पूर्णत्वाला जायला पाहिजे असं वाटत असतं. तर आज या तुमच्या स्किटमधनं हा मेसेजही पूर्णपणे पोचलाय आणि मला त्यात सर्वात आवडलं की लग्न होऊनही आम्ही तसेच आहोत. फार सुंदर, फार सुंदर. घरोघरी मातीच्या चुली आहेत त्या. खूप छान, खूप छान, मस्त, छान, मजा. फॅन झाले मी तुमची. 11.5 गुण. मकरंद दादा. श्याम भाऊ, तू भलताच दणका करे टाकेल शे. मी अहिराणी खूप काळाने तुझ्या तोंडून ऐकली आणि मला फार बरं वाटलं रे. क्या बात है. आणि काय तू टायमिंग आणि अफलातून काम केलंस आज. वा वा वा, बहुत बढिया. मी ते नाक दाबलं की तोंड उघडतं आणि ऐन परीक्षेला पोरगच गडबडतं अशी त्याची अवस्था पाहून एक तर त्या दोघांची केमिस्ट्री उत्तम आहे आणि तू इतक्या चपकलपणे बसलास त्यामध्ये. क्या बात है. म्हणजे मी ह्याच्यावर फार न बोलता डायरेक्ट मार्कच देतो. मला ते आवडेल. पण मला ह्याच्याही पुढे द्यायचे मार्क, म्हणून मी थोडंसं वेगळं काही करू इच्छितो. आणि माझंही समाधान झालेलं नाही एवढे मार्क्स देऊन, म्हणून या हंगामातले सर्वाधिक गुण तुम्हाला मिळालेले आहेत. म्हणजे सर्वाधिक 11.5 गुण तर मिळालेच, शिवाय डबल धमाका आणि बोनस देखील मिळालाय. क्या बात है. सुपर डुपर हिट परफॉर्मन्स.